आता अपडेट आहे टोरेस प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचं पथक आता दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये दाखल झालंय। दादरच्या टोरेस कार्यालयातल्या लॉकरमध्ये 5 ते 6 कोटी रोख अजून असल्याची सूत्रांची माहिती आहे। नक्की काय प्रकारे आपल्याला माहिती देतात सूरज सावंत। सूरज, आणखीन काय अपडेट आहे या प्रकरणामध्ये? पूर्वी नक्कीच या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता ईओडब्ल्यू पोलिसांकडे गेल्यानंतर ईओडब्ल्यू पोलीस हे आता टोरेस जे दादरचं कार्यालय आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि याचा पंचनामा देखील केला जात आहे। नेमकं कंपनीत आतमध्ये अजूनही 5 ते 7 कोटींची रोख असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसारच ही संपूर्ण पंचनामा केला जात आहे। आतापर्यंत ईओडब्ल्यूच्या तपासात त्यांनी टोरेस कंपनीची म्हणजे दादर कार्यालयाचे जे 3 खाती होती ती देखील जप्त केलेली आहेत आणि त्यामधला जो 11 कोटी रुपये आहेत हे आतापर्यंत निदर्शनास आलेलं आहे। आपण पाहतोय की स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आहे, मात्र आतमध्ये ईओडब्ल्यूचं पथक दाखल झालेलं आहे। आतापर्यंत 1500 जण जे आहेत ते पोलिसांशी अप्रोच झालेले आहेत, ज्यांची फसवणूक झालेली आहे। हा आकडा वाढू शकतो आणि कोट्यावधी रुपये हे टोरेस कंपनीच्या या झटपट श्रीमंत होणं किंवा गुंतवणूक केल्यानंतर त्यावरती जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली ही लोकांची फसवणूक झालेली आहे। मागील 2 ते 3 दिवसांपासून टोरेस कंपनीच्या बाहेर नागरिकांची गर्दी आहे। दादरमधील मोठ्या प्रमाणात जे भाजी विक्रेते आहेत त्यांनी देखील यामध्ये पैसे गुंतवले होते आणि त्यांचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। ईओडब्ल्यू कडनं आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू झालेला आहे। आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि 2 जण अजूनही फरार आहेत। एका जणाचा शोध सुरू आहे। जे 2 आरोपी फरार आहेत त्यांच्या विरोधात लुकआउट नोटीस ही देखील पोलिसांकडून जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे युद्ध पातळीवरती या संपूर्ण प्रकरणाचा तपास हा आता सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ईओडब्ल्यूचं पथक एक गोष्टीचा पंचनामा करत आहेत। त्याचबरोबर आतापर्यंत या आरोपींनी अशा पद्धतीने किती जणांकडून पैसे घेतलेले आहेत, काय व्यवहार झालेला आहे याचा सखोल तपास आता ईओडब्ल्यूचे पोलीस करताना पाहायला मिळतात। पूर्वी धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।